हाय फ्रेंड्स, मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा। नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। आदर्श आभांकडून पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर नवीन वर्षानिमित्त आम्ही पण बाहेर निघालो आहोत। आता कुठे ते तुम्हाला पुढे कळेल। चला तर मग आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। हडपसर मधलं जे सीझन मॉल आहे तर तिथून पुढे गेल्यानंतर मुंडवा ब्रिज लागतो आणि त्या ब्रिजच्या साईडला खूप मोठं ग्राउंड आहे आणि तिथं हे झू आलेलं आहे। यात्रा पण आहे। 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंगची पण सुविधा आहे। 2 व्हीलरला 20 रुपीज चार्ज आहे आणि तिकीट 100 रुपीज आहे आणि 3 वर्षापेक्षा लहान जर मूल असेल तर त्याला तिकीट नाही, त्याच्यासाठी फ्री आहे हे। आणि तिथून आम्ही आत एंट्री केल्यानंतर तर इतकं भारी वाटलं, असं वाटलं की आपण एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केलेला आहे की काय। आणि ख्रिसमस ट्री, त्याच्यानंतर खूप मोठा ड्रॅगन होता असा आणि सगळ्यांना फोटोज व्हिडिओज काढत होते। हे पहा, खूप मस्त वाटत होतं। एंट्री तर भारीच होती आणि तिथून आता आलो तर पाहतो काय, हे पहा खाली पूर्ण पाणी आहे आणि वरून जाण्यासाठी ब्रिज बनवलेला आहे। तर व्हाईट कलरचे राजहंस किंवा बदक असतात पाण्यात, हे तर मला माहीत होतं, पण आज हे ब्लॅक कलरचं पाण्यात काय दिसत आहे तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला जर माहीत असेल तर। आणि हे पहा इकडे हे क्रोकोडाईल आहे आणि हे इलेक्ट्रिक आहे खरं नाही, घाबरू नका। तर आपल्याला या झूमध्ये ना वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या शेपचे खूप सारे बर्ड्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यासोबतच फिश पण आहेत आणि त्या फिशचे पण खूप वेगवेगळे, खूप छान छान कलर आहेत आणि शेप पण आहेत। तर असं हे खूप इंटरेस्टिंग होणार आहे पाहायचा व्लॉग, त्यामुळे तुम्ही पाहत राहा। साऊथ अमेरिकेमधले हे पक्षी आहेत पहा, ह्याची सर्व माहिती दिलेली आहे, नाव दिलेलं आहे, हाईट वेटपासून सगळं दिलेलं आहे। तर ह्या दोघांचे कलरच इतके अट्रॅक्टिव्ह दिसत होते ना, असं वाटत होतं त्यांच्याकडे पाहतच राहावं नुसतं। तर एकाचा ना कलर होता रेड आणि ग्रीन होता आणि दुसऱ्याचा ब्ल्यू आणि येल्लो होता। तर खूपच दोघं भारी दिसत होते। तर या झूमध्ये ना हे दोघं पण मला खूप आवडलेले आहेत पहा। तर पुढे पण पिजन आहेत, लव बर्ड्स आहेत, असे वेगवेगळे खूप छान छान पक्षी आपल्याला पाहायचे आहेत। वेगवेगळ्या देशातले वेगवेगळे बर्ड्स आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत। तर हे पहा, हा ऑस्ट्रेलियामधला पोपट आहे एक, कोकॅटियल नावाचा। आणि हे पहा त्यांचे कलर तर इतके छान छान दिसत होते। ही पूर्ण माहिती आहे पहा त्याची। आणि त्यांच्यासाठी जे घरं बनवलेले होते छोटे छोटे खोपे, ते तर फार क्यूट क्यूट दिसत होते पाहायला खूप मजा येत होती।
वेगवेगळ्या देशातले बर्ड्स आता आपले पाहून झालेले आहेत पहा। तर आता इथून पुढे आपल्याला फिशमधली व्हरायटी पाहायला मिळणार आहे। तर फिशमध्ये पण इतके सारे कलर असतात वेगवेगळे, जसं की पिंक, ग्रे, असे खूपच ऑरेंज तर काही मी बघितलेला होता। तर हे आज मी पहिल्यांदाच बघत आहे आणि यांचे शेप पण खूप डिफरंट आहेत पहा। तर फार क्यूट दिसत होते आणि पाहायला पुन्हा एकदा सांगते तुम्हाला भारीच वाटत होतं। आता यापुढे पण यात्रा पण आहे, तर एका लॉगमध्ये एवढं सगळं दाखवणं शक्य नाही, त्यामुळे मग मी लॉगचा पार्ट 1 आणि पार्ट 2 असा बनवलेला आहे। तर हा पार्ट 1 आहे। तर हे पहा अशा लाईन बनवलेल्या आहेत आणि लाईनमध्ये ना दोन्ही साईडनी फिश टँक ठेवलेले आहेत पहा, आणि ही लाईन अशीच पुढे जाते आणि त्याच्यानंतर मग आपण बाहेर निघतो असं आहे। तर खूप छान असं पाहायला आहे। तर तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर हे झू इथे ना 1 ते 1.5 महिना असणार आहे। तर तुम्ही याचा अवश्य लाभ घ्या, मुलांना पण पाहायला भारी वाटतं। तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।